आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल झालेत। इथे ते हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघाचा स्वतः आढावा घेतील। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला अपक्ष आमदार प्रकाश आवाडे सुद्धा आलेत। प्रकाश आवाडे यांनी कालच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती आहे? कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वी इथे दाखल झालेले आहेत। पाटील पॅव्हिलियन या ठिकाणी ते महायुतीची हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची ते आढावा मीटिंग आहे ते घेणार आहे। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर शिंदे सेनेच्या वाट्याला दोन्ही कोल्हापूरच्या जागा आलेल्या आहेत। मात्र निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी आहे ते अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते। नेमकं या जागेवरती कोण उमेदवार असतील याबाबतची सुद्धा साशंकता व्यक्त केली जात होती। मात्र एकनाथ शिंदे यांनी आपला या जागेवरचा दावा आहे तो सोडलेला नाही आणि दोन्ही शिवसेनेचे उमेदवार दिले। मात्र त्यानंतर सुद्धा काही नेत्यांच्या मध्ये आहे ती नाराजी होती आणि ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे ते या दौऱ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यातच हातकणंगलेमध्ये प्रकाश आवाडे जे अपक्ष आमदार आहेत, महायुतीला त्यांनी पाठिंबा दिलेले आहेत, त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या विरोधात आहे ते बंड पुकारलेलं आहे। आपण लोकसभेला उभारणार असल्याचे त्यांनी अधिकृत आहे ती घोषणा केलेली आहे। त्यामुळे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा समजूत काढण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश येते का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर आजच्या एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये अनेकांचं पॅचअप आहे ते होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही। ज्ञानेश्वर, एकनाथ शिंदे हे शिवसेनेत म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जेव्हा होते त्याही वेळेला